3.5 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहिलेत। या कामाबाबत कोल्हापूरकरांनी पुराव्यानिशी आक्षेप नोंदवल्यानंतर जिल्हा प्रशासनानं बोलावलेल्या बैठकीत गोंधळ पाहायला मिळालाय। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांसमोरच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यानं बैठकीत पोलिसांना हस्तक्षेप करावा लागलाय। पाहूया। अंबाबाई मंदिर जतन संवर्धन बैठकीत गोंधळ। कोल्हापूरकरांनी पुराव्यानिशी सादर केला निकृष्ट कामाचा पंचनामा। पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कारभाराविरोधात प्रचंड नाराजी। कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात सध्या जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे। या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हिंदुत्ववादी संघटनांनी या कामावर आक्षेप घेतला होता। या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात हिंदुत्ववादी कार्यकर्ते, अंबाबाईचे भक्त, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची समन्वय बैठक पार पडली। कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तसेच आमदार राजेश क्षीरसागर देखील या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीत अंबाबाई भक्तांचा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली। मंदिर परिसरात ब्रेकर आणि ग्राइंडरने सुरू असलेल्या खोदकामावर जोरदार आक्षेप नोंदवला। कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर पुरातत्व विभागाचे अधिकारी मात्र निरुत्तर झाले। प्रचंड गोंधळ आणि गदारोळात पार पडलेल्या या बैठकीत अंबाबाई मंदिरातील कामात त्रुटी ठेवणाऱ्या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली। मंदिरामध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीचं काम चालू आहे। म्हणजे ज्या पद्धतीनं कळसाव खोदकाम चालू आहे, आज कळसाच्या ठिकाणी खाली पुजारी बसतात, त्या ठिकाणी माती पडायला लागलेली आहे। म्हणजे उद्या या अनेक दगडांचा धोका होऊ शकतो मंदिराला। या संदर्भात आपण कलेक्टरना सांगितलेलं आहे की त्या ठिकाणीची संपूर्ण पाहणी करावी आणि त्या ठिकाणी ज्या वर्क ऑर्डरमध्ये आहे कोणत्याही शस्त्राचा वापर करायचा नाही। अंबाबाईचं जे त्यांनी दुर्दैव पद्धतीने वेगळ्या पद्धतीने जे नष्ट केले, जे ऐतिहासिक ठेवा नष्ट केला, त्याची चीड एक भावना, एक भक्त म्हणून अंबाबाईचा एक हिंदुत्वादी कार्यकर्ता म्हणून ती स्वाभाविक होती। म्हणून त्यांना सांगितलं की कोल्हापूरची जनता घेतली तर डोक्यावर घेते आणि हत्तीवरनं साखर वाढते, नाहीतर कोल्हापुरी पायतानानं कसं हाणते हे पण तुला दाखवून देईन हे त्याला सांगितलं। तुझ्यावर जर गुन्हा दाखल झाला नाही तर तुला कोल्हापुरात रस्त्यात फिरू सुद्धा देणार नाही, हे असे त्याला आम्ही समजावून सज्जड दम दिला। पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना या बैठकीनंतर देखील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला। बैठकीत विचारलेल्या एकाही प्रश्नाचं समाधानकारक उत्तर दिलं नसल्याबद्दल तसेच विशाळगडावरील अतिक्रमणाबाबत प्रश्न उपस्थित करत निरंजन शिंदे या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यानं पुरातत्व विभागाचे अधिकारी विलास वहाने यांच्या अंगावर धावून जात त्यांना चप्पल दाखवली। मंदिरासह गडकोटांची कामं चांगली झाली नाही तर कोल्हापुरातून फिरू देणार नाही असा इशारा शिंदेंनी दिला। या प्रकारामुळे काही काळ गोंधळ पुन्हा वाढला। दरम्यान गुरुवारी झालेल्या या बैठकीवर आपण समाधानी नाही। जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आमच्या मागण्यांवर अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही, त्यामुळे दिवसात काय कारवाई होते हे पाहून आम्ही पुन्हा आंदोलनाची दिशा ठरवू असा इशारा या बैठकीनंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दिला। 1867 सालचा जो पेपर दाखवला, जो कारंजा तिथं होता, जिथं हौद होता, तो सुद्धा उत्खनन करण्याचं काम या कॉन्ट्रॅक्टरकडून गेले। पुरातत्व अधिकाऱ्यांनी त्यावेळी सांगितलं की या कामाची परवानगी आमच्याकडून घेतलेली नाही आणि देवस्थान समितीला सुद्धा याच्याबद्दल माहिती नाही। असं जर असेल तर ज्या संबंधित कुणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर फौजदारी करायला पाहिजे। याच्यावर सुद्धा कलेक्टर साहेबांनी योग्य ते निर्णय दिलेला नाही आणि या कामावर आर्किओलॉजिस्ट कोणतरी नेमला पाहिजे कायमस्वरूपी। ज्यांनी कुणी अंबाबाईच्या ऐतिहासिक हेरिटेजचा जो हौद रातोरात पाडला आणि त्याचे अवशेष गायब केले, त्याबद्दलचे सगळे पुरावे मी दिलेले आहेत। त्याचा पूर्वीचा फोटो, आत्ताचा फोटो हा मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी FIR दाखल केला नाही तर मी स्वतः जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR दाखल करणार आहे। तब्बल 2.5 तास चाललेल्या बैठकीनंतर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी मंदिर आतापर्यंत झालेल्या कामाची चौकशी करून दोषींवर जबाबदारी निश्चित केली जाईल असं सांगितलंय। सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन या सगळं काम करत असताना कोणत्याही कुणाच्या भावनांना ठोस पोहोचणार याची काळजी आम्ही घेण्यासाठी पुरातत्व विभागाला निर्देश दिलेले आहे। उपस्थित नागरिकांचं म्हणणं होतं की काही काम चुकीचं झालंय, तर त्यानुसार त्याची योग्य तपासणी केली जाईल आणि ज्या ज्या लोकांनी चुकी केली असेल त्याची जबाबदारी निश्चित केली।
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर जतन आणि संवर्धनाच्या कामाला थाटात सुरुवात झाली असली तरी ज्या पद्धतीने काम केलं जातं यावर घेतलेल्या आक्षेपानंतर आता उत्तम दर्जाचं काम होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अंबाबाई मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या कामाबाबत कोल्हापूरकरांनी आक्षेप घेतले. बैठकीमध्ये पुराव्यानिशी कागदपत्र देखील सादर केली. मात्र आता प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे. या एकूणच आक्षेपानंतर प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.